बाळा माने यांचं पोस्टर कुत्र्याच्या गळ्यात घालून शिवसेनेनं निषेध नोंदवला। सांगली जिल्ह्यात बाळा माने दिसल्यास तोंडाला शेण फासू, विशालसिंग राजपूत यांचा इशारा। बाळासाहेब ठाकरे चौक इथं शिवसेना ठाकरे गट सांगली जिल्ह्याच्या वतीनं माजी आमदार बाळा माने यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। कोकण विधान परिषद निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली। शिवसेनेच्या म्हणण्यानुसार बाळा माने यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून एबी फॉर्म घेऊन कोकण विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र पक्षाला कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी बाळा माने यांचा फोटो कुत्र्याच्या गळ्यात बांधून तसेच त्यांच्या पोस्टरला चप्पल मारून निषेध व्यक्त केला। आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख विशालसिंग राजपूत यांनी बाळा माने यांच्यावर टीका करत त्यांच्या भूमिकेमुळे पक्षाशी गद्दारी झाल्याचा आरोप केला। तसेच बाळा माने सांगली जिल्ह्यात दिसल्यास तोंडाला शेण फासू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। यावेळी उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम, महिला आघाडी जिल्हा संघटिका सुजाता इंगळे, शकीरा जमादार, उपजिल्हा संघटक माजी नगरसेवक साजिद पठाण, उपजिल्हा संघटक माजी नगरसेवक साजिद पठाण, मिरज शहर सुरेश भोसले, बाळासाहेब हत्तेकर, मिरज शहर संघटक असलम बाडवाले, सांगली शहर संघटक दिनेश शेलार, सांगली तालुका प्रमुख प्रताप विचारे, युवासेना मिरज शहर प्रमुख कुबेरसिंग राजपूत, रोहन कोळी, चंद्रकांत जाधव, चंद्रकांत वरकल, लक्ष्मण वडार, पिंटू पाटील, उमेश आयरेकर, रवींद्र पवार, सूरज डावरी, दीपक पाटील, सचिन कोरे, सागर धनवे, कृष्णाबाई कोळपे, निर्मला दुधाळ, मीनाक्षी नलवडे, संगीता थोरात, बाबू पानवाले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यामधलं रत्नागिरीमध्ये असणारं एक पिसाळलेलं कुत्रं, त्याचं नाव आहे बाळा माने। ज्यानं प्रत्येक वेळेला पक्ष बदलायचं काम केलं आणि गद्दारी करायचं काम केली आणि एक वेळेला सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवर खरकट खायला आलेलं ते कुत्रं, त्याने विधानसभेची उमेदवारी घेतली रत्नागिरीमधून। तेव्हापासून तो खरकट खात होता उद्धवसाहेबांचं आणि ऐन टायमाला आत्ताच्या इलेक्शनमध्ये त्याला उमेदवारी जाहीर केली, लढतो म्हणून सांगितलं, एबी फॉर्म घेतला आणि भाजपच्या काही आणि शिंदे गटाच्या काही नालायक कुत्र्यांचं ऐकून पैसे खाऊन शिवसेना पक्षाची त्यानं गद्दारी केली आणि उमेदवारी अर्ज मागे काढून घेतला। तर या ठिकाणी त्या बाळा मानेचा आम्ही शिवसेना सांगली जिल्हा महिला आघाडी सगळ्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो। या ठिकाणी त्याच्या हातात बांगड्यानं डोक्याला कुक्कू लावून त्याचा फोटो आम्ही कुत्र्याच्या गळ्यात घातला। कुत्रासुद्धा प्रामाणिक आहे, पण हे बाळा माने ज्याचं खातं तिथंच काय करायचं ते करतो असं म्हणून शिवसेनेला आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। आणि जर काही बाळा माने सांगली जिल्ह्यावर कुठं दिसला तर त्याच्या तोंडाला शेण लावल्याशिवाय आमची सांगली शिवसेना राहणार नाही। त्याचबरोबर पक्षनिष्ठा जी काय असते ते सन्माननीय विनायक राऊत साहेब, प्राध्यापक नितीन बानोडे पाटील, दानवे साहेब यांच्याकडून त्यानं शिकावं आणि ज्याच्याकडे गेला आहे त्याच्याशी जर प्रामाणिक राहावं, तर पुन्हा पैशासाठी कुठं तर आणि काय तर देऊन दुसऱ्या पक्षात जायचं काम त्यानं करू नये। या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर का तो सांगली जिल्ह्यात दिसला तर त्या तोंडाला शेण लावून चप्पलनं मारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। अरे आवाज